नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चाललो आहोत मल्हारगडाकडे. लागलेच हडपसर, पुढे दिवेघाट आणि मार्ग धरला तो सोनोरी गावाचा. दिवेघाटात अजूनही तीच पालखीची ऊर्जा अनुभवत होतो. गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि समोर हा गड. एक सुंदरसा बोर्ड तिथे आहे. सगळी माहिती निवांतपणे वाचली आणि लगेचच गडाकडे निघालो. रविवार असून देखील फारशी गर्दी नव्हती गडावर आणि त्यामुळे गड भ्रमण खूप निवांत होणार आहे असा विश्वास मला होता. आणि मग काय, निघालो. बाले किल्ल्याकडून तटाच्या दिशेने जायचं ठरवलं, कारण आता नवीन झालेला रस्ता त्या तळघरापर्यंत आपल्याला घेऊन जातो. त्यामुळे हा मार्ग निवडला. तिथेच शिवकार्य प्रतिष्ठानाचं जे काम आहे ते जागोजागी दिसतं. हा चोर दरवाजा. वा, स्वराज्यावरती आलेली संकट झेलून घेण्याची ताकद त्या गड किल्ल्यांमध्ये होती आणि हे त्याचं एक प्रतीक आहे. अनेक गडावर आपल्याला चोर दरवाजे पाहायला मिळतात. आज हाही अनुभवला आणि पुढे निघालो. तर तटबंदी ही काहीशी सुव्यवस्थित आणि काही भग्न अवस्थेत पाहायला मिळाली. जवळच एक विहीर आहे, अर्थात ती कोरडी होती. पावसाची वाट पाहते असंच मला वाटलं. गडावरील विहिरीचं टाक हे सगळं लक्षणं होती गडाच्या स्वयंपूर्णतेची. हे गडाचे असे भक्कम बुरुज पाहिले की हायसं वाटतं. गडाच्या रक्षणासाठी, स्वराज्यासाठी प्रत्येक प्रयत्न असाच असेल. आणि म्हणूनच आजही की शतकं उलटली तरी हे गड असे ताठ मानेने उभे आहेत. या गडावर गेल्यावर काही वाईटही वाटतं. ते म्हणजे हे तिथे या ज्या रचना आहेत ज्यातून शत्रूला रोखण्याचं काम होत होतं, तिथे आपल्या शहाण्या लोकांनी हे प्लास्टिक कचरा जमा करून ते बंद करून टाकलंय. म्हणजे ज्या झरोक्यातनं मी पाहू शकत होतो तिथे सुद्धा खाली प्लास्टिकची बाटलीच मला दिसली. कधी सुधारणार आहे आपली प्रजा देव जाणे. वेदना यातना ह्या होतच राहणार आपल्याला. असो, स्वच्छता करणं आपलं काम आहे, ते आपण करू. ह्या सगळ्या पठाराकडे लक्ष देणारी यंत्रणा म्हणजे हे गड किल्ले. प्रजा कशी सुखरूप असेल हे सगळं पाहिल्यावर गडावरती सगळी यंत्रणा आहे, व्यवस्था आहे. पुढे निघालो तर हे अतिशय चांगले अवस्था असलेलं पाण्याचं टाकं. आपल्या आजोबांनी सांगितलं की पावसाळ्यानंतर हे पूर्णपणे भरतं आणि ज्याच्यामध्ये पूर्ण गडाची वर्षभराची तहान भागवण्याची क्षमता आहे. मलाही मोह झाला खाली उतरण्याचा. खाली उतरलो, अगदी निवांत बसलो, कारण आपल्याला माहित आहे असे काही क्षण ते बसून निवांत अनुभवायचे असतात. अशा प्रकारे ही यंत्रणा उभी करून सगळे गड किल्ले हे स्वयंपूर्ण झाले असतील याचा विचार करत बसलो. स्वराज्याच्या सेवेत असणाऱ्या ह्या सगळ्या विहिरी जीवनदायीनीच म्हटल्या पाहिजेत, नाही का? कारण पाऊस भरपूर पडतो, पण ते सगळं पाणी वर्षभर गडाची तहान भागवेल एवढं असायचं. ही वाट आपल्याला मंदिरांकडे घेऊन जाते. मल्हार म्हणजेच भगवान शिव यांच्या मंदिरामुळे इथे गडाला मल्हारगड म्हणत असतील असं बरेच जण सांगतात.
इथे खंडोबा मंदिर, ही पुरातन दीपमाळ आणि मल्हारी मार्तंड. जय मल्हार, जय मल्हार. रूढ मल्हार ही मूर्ती पाहून आपल्याला जेजुरी नक्की असेल. त्याच्याच अगदी बाजूला हे असलेलं महादेवाचं मंदिर हे सावळेश्वराचं आहे. अतिशय अतिशय मनमोहक असं शिवलिंग. जाऊन नमस्कार केला, क्षणभर शांत बसून मनामध्ये शिव आराधना केली आणि बाहेर पडली. गावकऱ्यांच्या मदतीने या मंदिराचं रंगकाम झालंय आणि ते अतिशय सुव्यवस्थित आहे. गडावर आलो की या मंदिरांच्या बाजूलाच आपल्याला वाड्यांचे भग्नावशेष पाहायला मिळतात. आपण जर याचं बांधकाम किंवा याची रचना पाहिली तर आपल्या लक्षात येईल की हे सगळं त्याच काळाचा संदर्भ दाखवतं ज्या काळामध्ये हे वाडे बांधले गेले असतील. त्यामुळे त्याची जी रचना आहे त्यात वापरले गेलेल्या ज्या काही विटा आहेत, ज्या छोट्या आकाराच्या विटा आणि कोयटा यूज केला जायचा, कोयट्याचं बांधकाम, हे सगळं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हे वाड्याचे अवशेष आहेत. म्हणजे गडावरती वस्ती असेल, गडावरती राजकारभार चालू असेल तेव्हाच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यांची जरी आज पडझड झाली आहे तरी ते इतिहासाची साक्ष नक्कीच देत आहेत. त्या इतिहासाला जे नरेटिव्ह नंतर मिळाले आपल्याला ते अतिशय चुकीचे होते. आपला इतिहास, आपलं जाज्वल्य अभिमान हे सगळं जागृत होण्यासाठी आपल्या सगळ्यांना गडावर यावं. आपल्या सगळ्यांना येऊन इथे आक्रमणकर्त्यांनी, शत्रूंनी काय विध्वंस केला हे आपल्या लक्षात येईल. आणि त्यांच्या विध्वंसाची पातळी पाहिली तर आपल्याला आपला इतिहास पण लक्षात येईल की त्यांना किती प्रयत्न करायला लागले असतील हे सगळं नष्ट करण्यासाठी. अर्थात ते करू शकले नाहीतच, कारण हा इतिहास असाच अजूनही उभा आहे. जिथे आपण राजवाड्याचे अवशेष पाहतो, भग्नावशेष पाहतो, तिथेच जवळ बालेकिल्ला आहे. आणि आता ह्या बालेकिल्ल्याजवळ म्हणजे त्या जागेवर शिवप्रभूंनी हे छानसं महाराजांचं स्मारक बांधलेलं आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी जर कुठली गोष्ट कारगर ठरेल तर ते शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. आणि त्या गडावर अशी अजून एक विहीर आहे जी इथे कोरडीच आहे, पण मला विश्वास आहे की पावसाळ्यात पाणी असेल आणि हे सगळं पाणी झिरपून त्याच्यामध्ये पाणी येत असेल जी त्या काळात लोकांची गरज होती. म्हणून एक गड कसा सक्षम होता, स्वयंपूर्ण होता याची ही उदाहरणं आहेत. बऱ्याच अभ्यासानंतर आपल्या लक्षात आलं की हे सगळे जे काही भग्नावशेष आहेत हे राजवाड्याचे होते असं सांगितलं. त्यामुळे हे सगळं आहे की सांगत असेल तर पुस्तकात गड किल्ल्यावर आणून सांगितला पाहिजे. इथे येऊन इतिहास आपल्याला अनुभवावा लागेल, इतिहासाची साक्ष इथे येऊन घ्यायला लागेल. मग कळेल आपला इतिहास किती जाज्वल्य होता. मल्हारगड हा तसं सांगतात की मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला, म्हणूनच जरा दिसत आहे की बऱ्यापैकी अजून मजबूत स्थितीत आहे. काही ठिकाणी अवशेष पाहायला मिळत आहेत, थोडा बघणंही झालाय. पण नक्कीच आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे की याचं संवर्धन व्हायला हवं, जतन व्हायला हवं. आणि म्हणूनच या गड किल्ल्यांवर भेट देऊन इथे आपला प्रेरणा बाले किल्ल्याच्या पुढे ही पडकी विहीर आहे आणि त्या पडक्या विहिरीच्या अगदी बाजूला एक तळघर सापडलेलं आहे. एवढ्याच काही वर्षांमध्ये हे तळघर सापडलं
त्याचं इथे काही स्वच्छता आणि अशी मोहीम करताना हे तळघर सगळ्यांना इथे सापडलं. त्याची आता स्वच्छता करून हे आता इतक्या सुंदर स्थितीत आहे. म्हणजे सध्या तरी आतमध्ये अंधार आहे. बऱ्यापैकी मोठं हे तळघर आहे. पण पाहू शकता, वा, अशा अनेक अजब गोष्टी स्वराज्याच्या पोटात अजूनही तशाच गुडूप आहेत. मल्हारगड पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे आणि कृष्णराव पानसे यांनी केले. खंड असेल 1773 ते 1765. असंही सांगतात की 1771-72 मध्ये थोरले माधवराव पेशवे या किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. अगदी आपल्या सगळ्यांना माहीत असायला हवं की इंग्रजांच्या बंडात त्यांच्या विरुद्ध लढताना उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी देखील या गडाचा आश्रय घेतला होता. अर्थातच इतिहासाला जर खरी किनारा असेल तर ती हीच आहे. हा आहे किल्ल्याचा महादरवाजा. अतिशय भव्य आणि विशाल. अतिशय भव्य. या तटबंदीवरनं चालताना मनात हेच विचार येत होते की किती तोफांचे गोळे या तटबंदीने अंगावर घेतले असतील, किती लढ्या या तटबंदीने पाहिले असतील, किती चढ उतार पाहिले असतील, तरीही आज ताठ मानेने ही तटबंदी अशीच उभी आहे. स्वराज्याला अनुभवायचं असेल, जवळून पाहायचं असेल, त्या गड किल्ल्यावर यावं लागेल. इथे येऊन हा अनुभव घ्यायला लागत असेल आणि म्हणूनच गडावर निवांत यावं, तिथे वेळ द्यावा. आनंद वाटला पाहून की काही पालक आपल्या मुलांना घेऊन इथे आले होते आणि त्यांच्या समवेत हा सगळा गड पाहत होते. काही मुलांशी चर्चा पण केली मी, त्यांचे गडाबद्दलचे अनुभव ऐकले, गप्पा मारल्या, 1-2 प्रसंगही ऐकवले आणि आनंद घेतला त्या सगळ्यांशी बोलण्याचा. पुढच्या पिढीला आपल्याला जर प्रेरणा द्यायची असेल, पुढच्या पिढीला आपल्याला हे सगळं माहीत व्हावं असं वाटत असेल तर नक्कीच शक्य तेवढ्या गडांवरती यायला हवे, त्यांना आपल्याला घेऊन जायला हवं. पुढे निघालो आणि हा दरवाजा पाहिला. अर्थातच तो आजच्या काळातला आहे, परंतु तो बनवताना जी काळजी घेतली आहे की तो आपल्या जुन्या काळाची साक्ष देईल आणि म्हणून जास्त आनंद वाटला. तिथे एक दाम्पत्यानी कॅमेऱ्याबद्दल चौकशी केली आणि म्हणून मी त्यांना हा झूम करून दाखवला. लोणी काळभोरच्या तेथील हे विश्वशांती घुमट इथून थेट झूम करून मल्हारगडावरून त्यांना हा नजारा दाखवण्याचा अल्पसा प्रयत्न केला आणि ते चकितच झाले. अर्थातच बुरुजावर आपण आहोत आणि बुरुजाकडे जाणारी तटबंदीची वाट अगदी सुव्यवस्थित असलेल्या पायऱ्या आणि हा असा बुरुज. मग बराच तो फडकणारा भगवा पाहत बसलो. निवांत वेळ घालवला. पूर्ण गड डोळ्यासमोरनं असा जात होता आणि मग विचार केला की आता निघायची वेळ झाली आहे.